ही कहाणी एका सासरवासीन मुलीची आहे. सत्य घटनेवर आधारित. कोण कुठे चुकलं हे माझ्या आवडत्या श्रोत्यांनो तुम्हीच ठरवा. भांड्याला भांडं एका ठिकाणी असलं की लागणारच, पण त्याच भांड्यांनी घराची शोभाही वाढते. पण वास्तवात आणि जीवनात खूप उलथापालथ होत असते आजकाल. जसं की लग्न झाल्यावर एखादी सासरवासीन मुलगी ही आपल्या माहेरी आल्यावर माहेरच्या लोकांना, आपल्या घरातल्या लोकांना, माहेरच्या लोकांना आपल्या घरातलं काहीतरी भांडणं होणारी भांडणं ती सासरवासीन मुलगी माहेरी सांगायला सुरुवात करते. तेव्हा ती अशी म्हणते, माझी सासू नुसतं तोंड सुरू ठेवते, गप्पच नाही बसत. आणि माझ्या नवऱ्याला काही सांगितलं तर नवरा म्हणतो की बडबड करते ना आई, तर करू देत जा, तू या कानाने ऐकत जा आणि दुसऱ्या कानाने सोडून देत जा. आणि माझी सासू आणि नणद अशा म्हणतात की 2 लेकराची माय झाली पण अजूनही अक्कल आलेली नाही हिला. असं सारं घराणं ती सासरवासीन मुलगी तिच्या माहेरी सांगू लागते. तेव्हा 100तून 75% मायबाप तर आपल्या मुलीला एकच सल्ला देतात की बाळा, घरात कुठे नाही लागत भांड्याला भांडं, सांभाळून घे. तुला जावईबावाचा काही त्रास आहे का ते सांग आधी. ती मुलगी म्हणते, त्रास आणि जावईबावाचा कसं सांगायचं तुम्हाला? त्रास कुणाचा आहे कधी कळलंच नाही या जीवाला. त्रास कुणाचा आहे कधी कळलंच नाही या जीवाला. आपलेपणा कधी नवऱ्याने दाखवलाच नाही माझ्या माहेरला. मी सून म्हणून का सासरकडल्यांना आपलं करू? आणि तुम्ही म्हणताय त्रास कुणाचा आहे? बरोबर आहे तुमचं. ती मुलगी पुढे सांगू लागते, माझी सासू रोजच बडबड करते आणि मी ऐकूनही घेते, पण ती माझ्या माहेरहून बोलते. माझ्या आई, वडील, भाऊ, बापावरून मला शिव्या घालते. मग मी कशी सहन करू? तेव्हा यावर तिचे आई वडील म्हणतात, बाई, ती शिव्या घालते ना, ती आम्हाला शिव्या घालते ना, तर आमच्या मागे आम्हाला शिव्या घालते. कधी आमच्या तोंडावर आम्हाला कधी तिने शिव्या नाही घातल्या. आणि ती शिव्या जर घालतही असेल आईवडिलांना तुझ्या, म्हणजे जशा आम्हाला, पण कधी तुझ्या नवऱ्यासमोर घालते का? कारण आम्हाला आमच्या जावयावर विश्वास आहे की आमच्या जावयासमोर कधीच तुझ्या सासूने शिव्या घातल्या नसतील. तेव्हा ती मुलगी मनात फुलते की बापरे, आपल्या नवऱ्यावर आपल्या आईवडिलांचा एवढा विश्वास आहे. पुढे काही ती मुलगी बोलतच नाही आणि गप्प बसते, काही बोलतच नाही. 8 दिवस माहेरी राहते, अधूनमधून हसते. सकाळ संध्याकाळ नवऱ्याचे फोन येतात, आठवण आली ये ना घरी असंही नवरा म्हणतो. मुलीचे माहेरी 8 दिवस निघून जातात. जावई येतो, एका दिवसाचा आवंचार पाहुणचार खातो. जाताना अगदी सासू सासऱ्यांना नमस्कारही करतो. ते तोंड भरून आई आणि बाबा म्हणतो. सासू सासऱ्यांना येईल तुमच्या मुलीला मधात घेऊन तुमच्या भेटीला असंही सांगून त्या मुलीला तो नवरा घेऊनही जातो. अशीच आहे थोडीशी सर्वच लेकबाईची प्रस्तावना. पण ही जी कहाणी सत्य घटनेवर आधारित आहे, तिच्यासोबत पुढे काय झालं हे आता आपण या कहाणीत, या लेखात आणि या कवितेत पुढे बघणार आहोत. तर नमस्कार माझ्या आवडत्या श्रोत्यांनो, आज मी स्वाती सोनोने पुन्हा तुमच्या समोर एक सत्य घटनेवर आधारित कविता घेऊन आलेली आहे. आजची माझी कविता जर तुम्हाला आवडली तर हात जोडून विनंती आहे इतकीच की ती शेअर करा. इतकी शेअर करा की जिथे जिथे नवऱ्याला वाटतं ना की आपलं अस्तित्व बायकोशिवाय आहे, तर हा त्याचा गैरसमज दूर झाला पाहिजे. कारण एका नवऱ्याचं बायकोशिवाय काहीही अस्तित्व नसतं आणि एका बायकोचं नवऱ्याशिवाय काहीही अस्तित्व नसतं. नवरा आणि बायको हे एकमेकांना पूरक असतात. प्रत्येक माणसाला किंवा मुलाला माहीत असतं की आपल्या आईचा स्वभाव कसा आहे, पण स्वभाव कसाही असला तरी कोणत्याच सासूला त्या सुनेच्या माहेरच्या लोकांना गलिच्छ शिव्या देण्याचा अधिकार नाही आहे. जी सासू जर इतक्या खराब शिव्या देत असेल तर तिचा मुलगा गुळाचा गणपती कशा शिव्या ऐकून घेतो बरं? अरे माणसा, तुझी आई तुझ्या बायकोच्या माहेरच्या लोकांना शिव्या देत आहे आणि तू ऐकून घेत आहेस का? तुझ्या बायकोची माहेरची लोक तुझी कोणीच लागत नाहीत का? मान्य करते की टाळी कधीच एका हाताने वाजत नाही, टाळी ही नेहमी 2 हातानेच वाजते. कुठे तुझ्या बायकोचंही चुकत असेल म्हणून तुझ्या आईने तिला माहेरहून शिव्या द्यायच्या का? माफ करा श्रोत्यांनो, भावनेच्या भरात मी भरपूर काही बोलली, पण सगळीकडेच असं नसते. मान्य करते, त्याची साक्षीदार मी स्वतः आहे. मी देवाला एकच प्रार्थना करेल की मला जन्मोजन्मी माझं सासर आणि माझ्या सासरची मायेची माणसं मला मिळोत. लग्न झाल्यानंतर फक्त नवरा चांगला मिळाला म्हणून होत नाही, सासरची माणसंही जिव्हाळ्याची मिळाली पाहिजेत.
जशी माझी आहेत. तर आपण आज मी ज्या सासूबद्दल बोलणार आहे तिच्याबद्दल सांगते. सासू सुनेला माहेरच्या नातेवाईकावरून शिव्या देते. घरात सास सुनांचे भांडणे होतात. नवरा कधी मधात बोलतो आणि कधी बोलतही नाही. यांचं काय नेहमीच असते असं म्हणून सोडून देतो. पण सावधान, जे मी सांगणाऱ्या या कवितेत झालं ना, ते असं घडायला नको, असं व्हायला नको असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यावर एकच उपाय होता. वेळेत सावध राहून त्या नवऱ्याने त्याच्या आईला हात जोडून एकच सांगायचं होतं की आई, तू सगळं कर, पण माझ्या बायकोला तिच्या माहेरच्याहून एकही शब्द बोलू नको. तर हे कवितेत घडलंच नसतं. तर कवितेचं नाव आहे, या कवितेचं नाव सांगायच्या आधी थोडंसं जन्म आणि मृत्यूबद्दल. जन्म आणि मृत्यू हा अटळ आहे. जो जन्माला आला तो मरणारही आहे. पण एखाद्या घरात जर अटॅकवाला असेल तर तुम्ही बाबू करून त्याला ठेवत असाल. अटॅक येऊन मरणार तर नाही ना, आणि धाकाने दुसऱ्या स्त्रीचा मानसिकतेतून जीव घेत असाल तर ही परिस्थिती उद्भवणारच आहे, जी या आजच्या कवितेत उद्भवली आहे. उद्या तुमच्याही घरात असू शकते. तर यावर उपाय म्हणून एकच सांगते की सावध व्हा. आजच्या कवितेचं नाव आहे भांडण झालं एका साडीवरून. आजच्या कवितेचं नाव असं आहे की भांडण झालं एका साडीवरून सासूनांमध्ये, आणि पायऱ्याही आज नवरा चढत होता साडीच्याच दुकानाच्या. फरक फक्त इतकाच होता की साडी घालणार होता तो बायकोच्या पार्थिवावर. आता असं काय घडलं ते आता तुम्हाला कवितेतून समजेलच. तर कविता अशी: कधी कळलंच नाही त्या नवऱ्याला की त्याचं चुकलं कुठं. कधी तर बोलला नव्हता तो, कधीच स्वतःच्या आई आणि बायकोच्या भांडणाच्या मधात. मग या सासूनांचं आता असं बिनसलं तरी कुठं. चढत होता पायऱ्या दुकानाच्या घेण्यासाठी साडी. शेवटची होती ती साडी बायकोसाठी, जी चढणार होती पार्थिवावर बायकोच्या. त्या साडीचा कलरही होता अबोल, आणि आज त्याची बायकोही होती अबोल. घडलं असं काही क्षणात नवऱ्याला कळलंच नाही. म्हणणार अन बोलणार तरी कुणाला आजवर नाही हलवले होते आज आईसमोर कधी होठ. आज काय बोलणार तो त्याच्या आईला बोलून त्याची बायको आता वापस मिळणारच नाही. नवरा मनात बायकोच्या प्रेताजवळ बसून फक्त आपल्या घरात घडलेल्या सासूनांच्या भांडणाची रूपरेषा आठवत होता. त्या सासूनांच्या भांडणाची रूपरेषा आठवत होता. रड तर खूप येत होता त्या नवऱ्याला, पण कोणालाही रड आज दाखवता येत नव्हता. नवऱ्याचं मन अगदी सुन्न झालं होतं. फक्त मनातून रडत होता, विचार करत होता आणि देवाला मनातून सांगत होता. काय झालं रे देवा असं अचानक? असं तर काही घडलंच नाही ना. हे तर या सासूनांचं नेहमीच होतं भांडण. आईला येऊन गेले होते 2 अटॅक. डॉक्टरांनी खास काळजी घ्यायला सांगितली होती. कधी आपण आईला बोललो आणि आला अटॅकने जाणार तर नाही ना, याच भ्रमात मी जगलो. आईचं मन न दुखवावं म्हणून मी आईच्या गलिच्छ आणि वाचाळ शिव्यांना कधीच आवरत नाही बसलो. बोलून तर नेहमीच माझी आई टाकून बोलायची माझ्या बायकोला. पण मी कधीच दोघींच्या भांडणाच्या मधात नाही बोललो, आणि माझ्या बायकोनेही कधीच भांडताना माघार घेतली नाही. असं रोजच त्यांचं महिन्यावारी व्हायचं भांडण. तसं थोड्या वेळाने विझूनही जायचं. पण मी कधीच सासूनांच्या भांडणाच्या मधात पडलो नाही. देवा, मी बायकोला एवढंच म्हणत गेलो रे, माझी आई तुला कितीही बोलो आणि कितीही करो बडबड, तू या कानांनी ऐकत जा आणि दुसऱ्या कानांनी सोडून देत जा. पण नकळतच देवा तोही दिवस उजाळला. या दोघींच्या भांडणाने
शिव्यांचा कळस गाठला. हानाहानी खूप झाली सासूनांच्या शब्दांची. वर्षावही करत होती माझी आई अगदी गलिच्छ शिव्यांची. बोलण्या बोलण्यातून सासूने सुनेच्या आईसाठी घाणेरड्या एका वाक्याची ओळ केली तयार. सासूनेही आईवरून बोलून दाखवली. सासूने आईवरून तिला सुनेला बोलूनही दाखवली. त्यात थोडंसं तिखट मीठ घालून तशीच्या तशी ती ओळ सुनेनेही सासूला सूत समेत शिव्यांची ओळ परत केली. चांगलाच मेळ जमला होता या सासूनांच्या शब्दांचा. पण का कुणास ठाऊक जेव्हा ती सासू त्या सुनेच्या आईवरून सुनेला बोलली तेव्हा नवऱ्याला काहीच वाटलं नाही. पण जेव्हा ती सून सासूला त्याच शब्दात बोलली तर नवऱ्याच्या मनात नकळत ते शब्द लागून गेले. जसा धोधो पाऊस पडतो ना तसा त्याच्या रागाचा जोर माराच्या रूपात बायकोवर बरसला. नकळत का होईना आज त्याला बायकोला मारून शांत त्याच्या आईला वाटलं. नवरा मात्र मी का मारलं माझ्या बायकोला या विचारानेच अर्धमेला झाला. मारायचं नव्हतं त्या नवऱ्याला त्याच्या बायकोला, पण त्याने बायकोवर हात उचललाच कसा. वा रे माणसा वा. जेव्हा तुझी आई तुझ्या बायकोला तिच्या आईवरून किती शिवीगाळ करायची तेव्हा तुझे होठ आईला आवरायला उघडले नाहीत. बायकोची आई तुझी सासूच ना. मग तुझ्या आईला जेव्हा बायको बोलली त्याच शब्दात ते बरं तुझ्या मनाला रुतलं. तुझी बायको तुझ्या आईला बोलली तेव्हा तुझा पुरुषार्थ जागा झाला, आणि जेव्हा तुझी आई तुझ्या सासूला बोलली तेव्हा तुझा पुरुषार्थ कुठे गेला होता. चूक फक्त तुझीच आहे, फक्त तुझीच आहे. तू जर तुझ्या आईच्या तोंडावर आळा घातला असतास ना तर इतक्या दूर बोलण्याची गोष्ट गेलीच नसती. इतके दिवस तू तुझ्या बायकोला बोलत होता की आई बडबड करते ना तर करू देत जा, तू गप्प राहत जा, तू गप्प राहत जा, कानाने ऐकत जा आणि दुसऱ्या कानाने सोडून देत जा. फक्त तू गप्प राहत जा, तू गप्प राहत जा. पण हेच तू तुझ्या आईला समजावून सांगितलं असतं तर. आई ही आईच असते रे. ती कशीही असली तरी तिच्या छातीच्या दुधाचं ऋण आपल्या रक्तात असतं. आपण आपल्या आईबद्दल काहीच वाईट ऐकू शकत नाही, मान्य करते. पण चुकणार तर तो माणूसच चुकला, पण चुकणार नाही तर तो माणूस कसला रे. म्हणून आपली आई कशी आहे, आपल्या आईचा स्वभाव कसा आहे हे समजून तिला वेळेवर मायेने हात जोडून तर जर तू विनंती केली असतीस ना की आई तू काहीही बोल पण माझ्या बायकोला तिच्या माहेरवरून नको बोलू, तर वेळ प्रसंगी थोडा कठोरही झाला असता ना तरी चाललं असतं रे. तरी आज ही वेळ आलीच नसती, आज ही वेळ आलीच नसती. पण तू गप्प बसलास, तू गप्प केलं तुझ्या बायकोला, आईला नाही. बायकोला ऐकून घेत जा, गप्प राहत जा, म्हणत गेला. माणूस होती रे ती, दगड तर नव्हतीच ना. दगड तर तू तिच्या मनाला बनवलं होतं हळूहळू, ज्याची कधीच तुला जाणीव झाली नव्हती. आपल्या आईला अटॅक तर येणार नाही ना म्हणून जपत गेला आईला. पण आता आई कुठून आणून देशील त्या घरट्यातील पिल्लांना. दूधही नाही सुटलं रे त्या पिल्लांचं, त्या आईच्या मातृत्वाला मारलं तू. गोष्ट तर होती एकदम क्षुल्लक, एका जीवाला गमावलं तू. घाताघाती निर्णय हा बायकोने घेतलाच कसा रे. अरे तिला वाटलं आजपर्यंत नवरा आपल्याकडून काही बोलत तर नव्हताच, आज आईसाठी बायकोलाही मारलं आणि सासू आणि ननदला याच गोष्टीचं गुमानाचं पाणी चढलं. कोण होतं रे तिचा वाली, प्रयत्नांची पराकाष्ठा झाली आणि नवऱ्याला शिकवावा धडा. इथंच ते चुकली रे माऊली. सासूला तर लाज नव्हतीच आधीपासून, आता वाटणार कशी. ती त्या सुनेच्या पार्थिवावर फुले चढवून आणि रडून मनात म्हणत होती की माझ्या मुलासाठी उद्याच दुसरी आणते, तू बघतच राहशील अशी. अगं वेडे, तू तुझ्या मुलासाठी आणशील लाख बायका, पण त्या चिमुकल्या लेकरांना आई मिळेल का. जो मायेचा वनवा पेटला होता ना तो सहजासहजी विझेल का. चूक कुणाची होती काही कळलंच नाही. क्षणात सगळं घडलं आणि नवऱ्याला सावरायला वेळ मिळालाच नाही. चूक कोणाची होती ना काही कळलंच नाही आणि क्षणात सगळं घडलं नवऱ्याला सावरायला वेळ मिळालाच नाही. नवरा हुंदके देत रडत होता.
नवरा हुंदके देत रडत होता, त्याच्या आसवांनी उशी ओलीचिंब झाली. बाजूला झोपलेल्या बायकोला नकळत पहाटे जाग आली. नवऱ्याला झोपेतून हुंदके देत रडताना पाहून बायकोने आठवली स्वामी समर्थ माऊली. नवऱ्याला झोपेतून उठवत बोलली, बायको काय झालं हो तुम्हाला? नवऱ्याने झोपेतून उठून बायकोला मारली अशी मिठी. म्हणे सकाळचे स्वप्न खरे होतात, हे होणार तर नाही ना? नवऱ्याला झोपेतून उठवत बोलली बायको, काय झालं हो तुम्हाला? नवऱ्याने झोपेतून उठून बायकोला मारली अशी मिठी. म्हणे सकाळचे स्वप्न खरे होतात, हे होणार तर नाही ना? बायको बोलली नवऱ्याला, सगळं सांगा मनातलं स्वामी समर्थाला. ती बायको बोलली नवऱ्याला की सगळं सांगा मनातलं स्वामी समर्थाला. तोच वाट दाखवेल आपल्या घराला, तोच वाट दाखवेल आपल्या घराला. माझ्या आवडत्या श्रोत्यांनो, इथे कविता आणि लेख हा जरी संपला तरी आपल्या जगण्याचा आणि दूरदृष्टी ठेवून वाटचालीचा हेतू संपत नाही. वरील सर्व जे मी लिहिलंय ते सत्य घटनेवर आधारित आहे. असंही त्या दिवशी घडू शकलं असतं, पण नवऱ्याने पत्नीची माफी मागून सर्व सावरून घेतलं. हे तुमच्या समोर सादर करण्याचा उद्देश माझा इतकाच आहे की तळकापळकीचे निर्णय घेऊ नका. नात्याला थोडा वेळ द्या, एकमेकांना समजून घ्या. लग्न म्हणजे फक्त नवरा आणि बायको नाही, नवरा आणि बायकोचं नातंही नाही, तर नवऱ्याचा परिवार आणि बायकोचा माहेरचा परिवार यातील प्रेम असतं. गोडी गुलाबीचं बोलणं असतं. कुणी कुणाच्या घरी खायला आणि प्यायला जात नाही. फक्त एक चहाच्या कपावरून प्रेमाची ओंजळ भरून निघत असते. माझी हात जोडून विनंती आहे की सासरकडच्या लोकांना की कधीही त्यांनी आपल्या सुनेला तिच्या माहेरवरून अपमानास्पद बोलू नका, टाकून बोलू नका. तुम्हाला काही तिच्या माहेरी जाऊन राहायला आणि खायला जायचं नाही आहे, पण जर एखादी सासू तिच्या सुनेला तिच्या माहेरवरून जर बोलत असेल, टाकून बोलत असेल, गलिच्छ शिव्या देत असेल, तर त्या सासूचंही माहेर तसंच असेल आणि तेवढीच लायकी त्या सासूच्या तिच्या माहेरची असेल. म्हणून म्हणते की माणूस पैशाने कधीच मोठा झाला नाही आणि कधी होणारही नाही. माणूस पैशाने कधीच मोठा झाला नाही आणि होणारही नाही. माणूस हा फक्त आपल्या विचारांनी मोठा होत असतो. माणूस हा फक्त आपल्या विचारांनी मोठा होत असतो. माझा लेख आणि माझी ही कविता जर आवडली असेल तर मला नक्की सांगा. धन्यवाद.